नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय सप्तपदी भाग 29. कमाल आहे हा हर्ष. तू एवढा हँडसम आहेस आणि अजून तुला कुणी गर्लफ्रेंड नाही? अन्वी म्हणाली. अगं खरंच नाही आहे. तुला कशाला खोटं सांगणार मी? तुला माहीत आहे ना, काही लपवत नाही मी तुझ्यापासून. हर्ष म्हणाला. तेही खरंच आहे. तुला गर्लफ्रेंड का नाही मला तर आश्चर्यच वाटतं तुझं. अन्वी. नाही आवडली अजून कुणी? हर्ष. असं कसं? एवढ्या देखण्या मुली मागे पुढे करत असतात तुझ्या आणि तुला कुणी आवडत नाही? असं कधी होईल का? कुठे देखण्या असतात गं? चेहरा रंगवलेल्या दिसतात मला सर्व. सोज्वळ असं सौंदर्य दृष्टीला पडलंच नाही अजून तरी. ते पडलं की लगेच प्रपोज करणार तिला. हर्ष म्हणाला. राहा मग असंच. मला नाही वाटत या जन्मात मिळेल. मेकअप करणं आजकाल नॉर्मल गोष्ट आहे. अशी साधी मुलगी पाहिजे तुला तर एखाद्या लहानशा खेड्यात जा, तिथेच मिळेल तुला. अन्वी त्याला चिडवत म्हणाली. चालेल ना खेड्यातली, पण शिकलेली हवी, माझ्या घराला शोभणारी. हर्ष म्हणाला. तुला बायको हवी की गर्लफ्रेंड? ते आधी ठरव. घराला शोभणारी गर्लफ्रेंड नसते, बायको असते. अन्वी म्हणाली. दोन्हीही. मी जिच्यावर प्रेम करेल तिच्याशीच लग्नसुद्धा करणार. मला टाईमपास करणाऱ्या मुली नाही आवडत. मला तर वाटतं तू चुकून 100 वर्ष उशिरा जन्म घेतलास. असे टिपिकल विचार आजच्या काळात कुणीच करत नाही. मी करतो ना, म्हणून तर युनिक आहे मी. हर्ष डोळा मारत म्हणाला. देवा, तूच मदत कर बाबा माझ्या या बिचाऱ्या मित्राची. मला तर आता काळजीच वाटायला लागली आहे. अन्वी गमतीच्या मूडमध्ये म्हणाली. अगं देवाला कशाला मध्ये आणतेस आता? त्याला बरेच कामं असतात. तेवढ्यासाठी त्याला त्रास देऊ नको. हर्ष चेष्टा करत म्हणाला. तुझं काम महत्त्वाचंच आहे ना. तसंही म्हणतात जोडिया उपरवाला बनत आहे. अन्वी. नाही, देवाने आता त्याचं काम डिवाईड केलं आहे. म्हणून तर एवढे मॅरेज ब्युरो आणि काय काय निघालं आता लग्न जुळवण्यासाठी. अच्छा, असं आहे का? तरीच मी म्हटलं की देवाने बांधलेल्या गाठी आता कमजोर का झाल्या? हल्ली सर्रास डिवॉर्स होत असतात. अन्वी म्हणाली. अर्धे प्रेमविवाह असतात. प्रेम आंधळ असते म्हणतात ना. लग्न झालं की डोळस होतं. मग काय, समोरच्याचं खरं रूप दिसलं की घे डिवॉर्स. हीच क्रेज जास्त सुरू आहे सध्या. हो ना? हर्ष म्हणाला. हो, मी पण हीच चूक केली आणि आता आयुष्यभर मला भोगावी लागणार आहे या चुकीची शिक्षा. अन्वी चेहरा पाडून म्हणाली. सॉरी अन्वी, मी तुला हर्ट केलं. मी तुझ्यासाठी नाही बोललो गं, जनरल उदाहरण देत होतो मी. हर्ष. नाही हर्ष, तुझी चुकी नाही. मलाही लागू पडतं ना ते. तू खरं तेच बोललास. मी सुद्धा आंधळं प्रेम केलं. त्याच्या गोड गोड बोलण्यात पाघळले मी. त्याचं माझ्यावर प्रेम नव्हतंच कधी. माझ्या पैशांवर डोळा होता. तरी डॅडने किती समजावलं मला. मीही जिद्दी हट्ट करून बसले. लग्न करीन तर राजांसोबतच. डॅडला झुकावं लागलं माझ्या हट्टापुढे. काय करणार, एकुलती एक मुलगी मी त्यांची. अन्वीने बोलताना डोळे मिटले तसे अश्रू तिच्या गालावर ओघळले. हर्षने तिच्या खांद्यावर हात ठेवला. अन्वी प्लीज रडू नको. विषय कुठल्या कुठे भरकटला आपला. हर्ष म्हणाला. अन्वी त्याच्या मिठीत शिरली. तोही तिला खांद्यावर थोपटत आधार देत होता. राजनला सुधारण्यासाठी काय काय नाही केले मी. नवीन बिझनेससुद्धा स्टार्ट करून दिला. पण त्याला काम करायचंच नव्हतं. रिकामं बसून ऐश करायची होती. त्यात दारू, सिगरेट आणि मुलींचाही नाद होता ते वेगळंच. माझेच पैसे घेऊन दुसऱ्या मुलींना फिरवायचा. रात्रभर बाहेर राहायचा. बोलले की मलाच मारझोड करायचा. मी किती काय सहन केलं माझे मलाच माहीत. अन्वी हर्षच्या छातीवर डोकं ठेवून हुंदके देऊन रडत होती. अन्वी बस आता, नको जुन्या आठवणी. किती दिवस त्या काळ्या सावल्या कुरवाळत बसणार आहेस? त्यातून बाहेर पड. नवीन आयुष्याची सुरुवात कर. हर्षने तिच्या दंडाला धरून समोर उभे केले. तिचा चेहरा ओंजळीत धरून तिच्या गालावरचे अश्रू पुसले. बघ, आधीच गुलाबी गाल त्यात रडून अजूनच लाल झाले आणि डोळ्यांचा मेकअप बघ पूर्ण वाहून गेला अश्रूत. किती भयंकर दिसतेस बघ आरशात. हर्ष तिला चिडवत म्हणाला. नालायका, मी वॉटरप्रूफ कॉस्मेटिक्स वापरते. आला मोठा भयंकर दिसते म्हणणारा. ती त्याच्या दंडावर मारत म्हणाली. अगं अगं लागतं गं मला, नको मारू. पळू तरी कुठे बाहेर, सगळा स्टॉप आहे. तो तिचा मार चुकवत बोलत होता. पण आता अन्वीचं रडणं बंद झालं होतं आणि तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. बस अशीच हसत राहा. रडताना फार खराब दिसतेस. हार्ट अटॅक येईल एखाद्याला असं बघून. हर्ष म्हणाला. सुंदर आहे मी. मिस मुंबई होते मी 5 वर्षापूर्वी, समजलं का? अन्वी म्हणाली. ओ, कोण जज होतं गं? कुणालाही अवॉर्ड देऊन टाकतात हे लोक. हर्ष पुन्हा चिडवत म्हणाला.
बस हा हर्ष, थांब मी तुझ्यासाठी एखादी चेटकीण शोधते, तेव्हाच सुधारशील तू, अन्वी रागात म्हणाली. ए चिडतेस कशाला गं, चेष्टा करतोय ना मी, हर्ष म्हणाला. हो ते कळलं, तुझ्यासोबत असताना वेळ कसा जातो कळतच नाही रे. घर तर खायला उठतं मला, अन्वी म्हणाली. अंकलना मदत का नाही करत बिझनेसमध्ये, गरज आहे गं त्यांना तुझी. प्रयत्न करते पण मला नाही जमत रे फारसं. मागे डॅडने जबरदस्ती आणले म्हणून आले मी फ्रान्सला. पण बरंच झालं, त्यानिमित्ताने तुझ्याशी भेट तरी झाली. अन्वी. काय नाही जमत मला सांग, मी समजावून सांगत जाईल. शिकायला लागेल ना अन्वी तुला, हर्ष म्हणाला. मला फिल्म लाईनमध्ये इंटरेस्ट आहे, पण राजनमुळे माझं करिअर खराब झालं. कसं काय, परत ट्राय कर ना. नको, आणि सोड तो विषय आता, मला इंटरेस्ट नाही काही सांगण्यात, अन्वी म्हणाली. बरं, जशी तुझी इच्छा. तू येतोस ना माझ्यासोबत उद्याच्या पार्टीला. नाही गं अन्वी, मला नाही जमणार. का नाही जमणार, तुला घेऊन येणार म्हणून सांगितले आहे. माझ्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे आहे, प्लीज. अन्वी. अगं पण मी कुणालाच ओळखत नाही तिथे, आणि मला कामं आहेत गं, वेळ नाही असं भटकायला. म्हातारा झाला का सारखा का वागतोस रे, कामं नेहमीचीच राहणार. आता नाही एन्जॉय करायचं तर कधी करणार. आणि तू कुणाला ओळखत नसलास तरी सर्व तुला ओळखतात, आणि मी आहे ना सोबत, कुणाची गरजच काय आहे, अन्वी म्हणाली. बरं बाई, मी विचार करतो. उद्या काही महत्त्वाच्या मीटिंग असल्या की नक्की येतो, हर्ष हसून म्हणाला. ठीक आहे, चल मी निघते आता. तू कर बाबा तुझी कामं, अन्वी. चल ना घरी, मम्मा आठवण करत होती तुझी, हर्ष म्हणाला. कशा आहेत त्या, तब्येत बरी आहे ना त्यांची, अन्वीने विचारलं. हो ठीकच आहे आता, मीच तिला जबरदस्ती घरी बसवले. आतापर्यंत फारच काम केले तिने. आता मी आलोय ना, तिने जास्त लक्ष नाही दिले ऑफिसकडे तरी चालतं, हर्ष म्हणाला. बरं चल, भेटून घेऊ त्यांना, मलाही आठवण आली त्यांची. अन्वी त्याच्यासोबत घरी जायला तयार झाली. दोघे सोबतच हर्षच्या घरी गेले. कशी आहेस अन्वी, तू विसरलीच वाटतं मला, अरुंधती म्हणाल्या. असं कसं होईल आंटी, आपको भूलकर हम कहाँ जाएंगे. तुमची तब्येत बरी आहे ना आता. हो गं ठीक आहे. हा आहे कसा, आराम कर म्हणून मला घरी बसवलं. काळजी आहे त्याला तुमची. हो तेही आहेच, मलाही तो घरी आहे तर रिलॅक्स वाटतं. ब्रेकची तशी गरजच होती, अरुंधती म्हणाला. असं घरी बसून का ब्रेक घेतात, मस्त फिरून या. एक काम करा आंटी, माझ्या मॉमला पण घेऊन जा, दोघी छान एन्जॉय करून या, अन्वी म्हणाली. नको गं, कुठे याला एकट्याला सोडून जायचं आहे. आतापर्यंत त्याला द्यायला वेळ नव्हता माझ्याकडे, आता आहे तर फिरत बसायचं का, अरुंधती म्हणाल्या. तो काय लहान आहे का आता एकट्याला सोडायला. माझ्यासाठी लहानच आहे. त्याची बायको आली काळजी घ्यायला की मी फिरेन निवांत. चल तुमच्यासाठी खायला बनवते, अरुंधती म्हणाल्या. मला पण नाही करमत तू घरी नसलीस की. लव यू मम्मा, हर्ष तिच्या गळ्यात हात घालून अन्वीला चिडवत म्हणाला. हा बघ असा लहान आहे हा, कधी आणायची सून मला हर्ष, अरुंधती. काय गं मम्मा, जा बनव खायला, भूक लागली मला, हर्ष सोफ्यावर बसत म्हणाला. अरुंधती काही वेगळ्याच वेळातच त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन आल्या. हर्ष आणि अन्वी गप्पा मारत होते. आंटी असा कसा हो हा, कुठेही चल म्हटलं की नाहीचाच फाडा. आता उद्या एका पार्टीला चल म्हणते तर किती नाटक करत आहे, अन्वी अरुंधतीला सांगत होती. अगं तसाच आहे तो, तूच सांग आता समजावून. समजावून काय सांगायचं आहे, हा जर उद्या माझ्यासोबत आला नाही तर मी बोलणारच नाही आहे याच्याशी. फ्रेंडशिप संपली आमची, अन्वी त्याला दम देत म्हणाली. बरं बाई येतो मी, धमक्या नको देऊ, हर्ष. धमक्या नाही देत आहे, तू अजून ओळखलाय नाहीस मला, अन्वी म्हणाली. काय लहान मुलांसारखं भांडत बसलात रे दोघं. मुकाट्याने नाश्ता करा, अरुंधती. हीच भांडत असते सारखी माझ्याशी, हर्ष म्हणाला. मला आवडतं तुझ्याशी भांडायला, आता मोठा बिझनेसमॅन आहेस, नाहीतर चांगलं बदलले असते. मला ना लहानपणी वाटायचं मला एक लहान भाऊ असावा, मी खेळेन त्याच्याशी आणि मारेन पण, अन्वी म्हणाली. आता मिळाला ना घे बदलून, अरुंधती म्हणाल्या. काय गं मम्मा, तू पण नको चढवू तिला, हर्ष गाल फुगवून म्हणाला. बरं चल मी जाते आता, मॉम वाट बघत असेल. अगं जेवण करून जा ना, अरुंधती. नाही आंटी, पुन्हा कधीतरी, या बोक्याला उद्या आठवणीने पाठवा माझ्यासोबत, अन्वी म्हणाली. हो गं पाठवते, सांभाळून जा, अरुंधती म्हणाल्या. हो बाय आंटी, बाय बोक्या, अन्वी बाहेर निघतच बोलली. दुसऱ्या दिवशी हर्ष ऑफिसला असताना अन्वीचा आठवण करून द्यायला फोन आला.
तो घरी येऊन तयार झाला. व्हाईट शर्ट आणि त्यावर ग्रे कलरचा सूट त्याच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर उठून दिसत होता आणि थोड्याशा कुरळ्या केसांची हेअरस्टाईल. कुणीही मुलगी एका नजरेत प्रेमात पडेल असाच होता हर्ष. मम्मा मी येतो ग, उशीर होईल जरासा. छान दिसतोस आणि चालेल आरामात आलास तरी. चल बाय मम्मा. बाय, अरुंधती म्हणाल्या. बरं झालं अन्वीसारखी मैत्रीण मिळाली याला, लागली आहे पोरगी, अरुंधती मनातच म्हणाल्या. हर्ष तयारी करून अन्वीच्या घरी गेला. तिथून दोघे मिळून ते पार्टीला गेले. मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी होती. हर्ष फक्त बिझनेस पार्टीज अटेंड करायचा. अशा पार्टीत जाणे त्याला थिल्लरपणा वाटत होता. तिथे मुलामुलींचे ड्रिंक्स करणे आणि गळ्यात घालून फ्लर्ट करणे त्याला मुळीच आवडत नव्हते. आज फक्त अन्वीच्या हट्टापायी तो तिथे आला होता. त्या दोघांनी आतमध्ये एंटर केले. तसे बरेच जण या दोघांजवळ आले. अन्वीला वेलकम करत होते, पण नजर मात्र हर्षकडेच जात होती. तो दिसतच तेवढा हँडसम होता. अन्वी सर्वांना त्यांची ओळख करून देत होती. सर्वजण त्याच्याशी एवढ्या आपुलकीने बोलत होते की आपण अनोळखी ठिकाणी आलोय असं हर्षला मुळीच वाटले नाही. तोही सर्वांसोबत मिसळत होता. काही मुली त्याचं लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करत होत्या, तर काहींना तो अन्वीचा बॉयफ्रेंड आहे असा समज झालेला. अरे ही बर्थडे गर्ल आहे तरी ती नाही दिसत आहे, अन्वी म्हणाली. ती रागवली तुझ्यावर, तू लेट आलीस म्हणून. आज जाऊन तिचा राग काढावा लागणार आहे तुला, एक मुलगी म्हणाली. बाप रे, कठीण टास्क आहे आम्हाला हा. हो ना? हो, कठीण तर आहेच. या मॅडमचा राग म्हणजे काही खरं नाही अन्वी तुझं. बघ हर्ष, तुझ्या पुढे लेट झालं मला. बरं, ती केक कापायला पण येणार नाही का, अन्वी म्हणाली. नाही, तू जाऊन आधी तिची समजूत काढ, त्याशिवाय नाही येणार ती, दुसरी मैत्रीण म्हणाली. हर्ष, मी आले थोड्या वेळात, चालेल ना, अन्वी त्याला विचारत होती. जा ग, मी काय लहान आहे का हरवणार आहे, हर्ष म्हणाला. अन्वी तिच्या मैत्रिणीची समजूत काढायला आतमध्ये गेली. इकडे हर्षसोबत मुलामुलींचा घोळका होता. बरेच जण त्याच्या नावाने त्याला ओळखत होते, पण जवळून आज त्याला बघत होते. त्याची इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी सर्वांनाच भुरळ घालत होती. तो पण अगदी सहज त्या सर्वात मिसळला. काही जण त्याला ड्रिंक्ससाठी आग्रह करत होते, पण त्याने नकार दिला. काही वेळाने अन्वी तिला घेऊन बाहेर आली. ती पिंक कलरचा लॉंग पनपीस घालून होती, जरासाच मेकअप केलेला, पण तरीही एका राजकुमारीसारखी दिसत होती. ती येताच सर्वांनी तिच्या भोवती गलका केला. हॅपी बर्थडे रुची, सर्व एकदम ओरडले. सर्व तिच्या अवतीभोवती असल्याने हर्षला ती दिसत नव्हती आणि त्याला बघण्यात विशेष असा इंटरेस्टसुद्धा नव्हता. सर्वजण गर्दीतून वाट काढत तिला विश करत होते. चल अन्वी, केक काप आता. आलेत ना सर्वजण की अजून कुणी यायचं आहे, अन्वी म्हणाली. आलेत तसे सगळेच, काही जण येतील उशिरा, पण वाट बघण्यात फायदा नाही, रुची म्हणाली. हर्ष, तिकडे का उभा आहेस, ये ना इकडे, अन्वी हर्षला म्हणाली. तो अन्वीकडे गेला. मीट माय बेस्ट फ्रेंड रुची, ती हर्षची ओळख करून देत म्हणाली. आणि हा माझा बेस्ट फ्रेंड बिझनेसमॅन मिस्टर हर्षित इनामदार, ती रुचीला म्हणाली. रुची आणि हर्ष दोघांनी एकमेकांशी हात मिळवले. रुची त्याच्याकडे एकचिट बघतच राहिली. पहिल्याच भेटीत ती त्याला बघून जाम इम्प्रेस झाली. माझा हात सोडताय ना रुची, हर्ष म्हणाला तेव्हा रुची भानावर आली. ओ आय एम सॉरी, रुची त्याचा हात सोडून केसांची बट कानामागे टाकत म्हणाली. बरं का हर्ष, ही माझी मावस बहीणसुद्धा आहे, अन्वी म्हणाली. मग बहीण म्हणायचं सोडून बेस्ट फ्रेंड का म्हणतेस तू, हर्ष म्हणाला. कारण आमच्या फॅमिलीचं आपसात पटत नाही, पण आमची दोघींची फार घट्ट मैत्री आहे. अगदी जिवलग मैत्रिणी आहोत आम्ही. तशीही बरीच लहान आहे माझ्यापेक्षा, अन्वी म्हणाली. अच्छा, हर्ष तेवढंच म्हणाला. त्याला खूप जाणून घेण्यात इंटरेस्ट नव्हताच. चला केक कापा, बाकी गप्पा गोष्टी नंतर होत राहतील, रुचीची मैत्रीण म्हणाली. रुचीने केक कापला. मोठ्या आवाजात सर्व हॅपी बर्थडे सॉन्ग म्हणत होते. अन्वीने तिला केक भरवला. तिने पहिला केक अन्वीला भरवला. ती केक घेऊन हर्षकडे आली तसं हर्षने स्माईल देत तिच्या हातातील केक आपल्या हातात घेतला आणि स्वतःच खाल्ला. फारच खडूस आहे वाटतं हा, फक्त दिसायलाच देखणा आहे. ॲटिट्यूड बघ किती आहे, रुची अन्वीच्या कानात पुटपुटली. हो, तोच ॲटिट्यूड तर जागेवर आणायचा आहे आपल्याला, अन्वी म्हणाली. तुला वाटतं का जमेल, तू त्याच्यासाठी मला मेकअपसुद्धा नाही करू दिलास. कशी दिसते मी, बावळट, माझाच बर्थडे आहे तरी मी अशीच दिसते, आणि तो साधं बघतही नाही आहे माझ्याकडे, रुची गाल फुगवून म्हणाली. अगं घाई काय आहे एवढी, आधी ओळख तर वाढव. कसा नाही तुझ्या प्रेमात आपटत तर बघतेस त्याला, मी आहे ना सोबत, झालं तर, अन्वी म्हणाली.
तसं झालं तर छानच आहे. मी तर पडले बाई त्याच्या प्रेमात. आणि ॲटिट्यूड पण तसा शोभून दिसतो म्हणा त्याला, रुची म्हणाली. तर काय, मोठा बिझनेसमॅन आहे तो, आपल्यासारखा उडाणटप्पू थोडाच आहे. अन्वी. अरे हर्ष, तू काहीच खात नाही आहेस, एक मुलगी हर्षजवळ येऊन म्हणाली. नाही, इट्स ओके. हर्षने बस एवढेच उत्तर दिले. अगं चल, तुझे गिफ्ट घेऊन झाले असेल तर हर्षजवळ जाऊ. मुली बघ कशा मागे पुढे करायला लागल्या त्याच्या. तू पुढे जा, मी येते मागून, अन्वी म्हणाली. ओके रुची. बोर तर नाही होत आहात ना मिस्टर हर्ष, रुची त्याच्याजवळ येऊन म्हणाली. एवढी गर्दी आहे आजूबाजूला, कसलं बोर होणार आहे. बाय द वे, नाईस पार्टी, हर्ष म्हणाला. थँक्यू, आणि पार्टी देण्यासाठी पण धन्यवाद. रुची. माय प्लेजर, हर्ष. अन्वी सांगत होती की तुम्ही कुठल्याही पार्टीत जात नसता. नाही, वेळ नसतो तेवढा, आज अन्वीसाठी यावं लागलं, हर्ष म्हणाला. आता काय बोलू या खडूसोबत, काही सुचत नाही आहे. बाकी मुलांशी मी किती बोलते पहिल्या भेटीत, म्हणजे मुलंच बोलत असतात तशी. हा तर जेवढ्याच तेवढं. कसे पटवायचे याला, खरंच खूप कठीण दिसतंय, रुची मनातच विचार करत होती. ड्रिंक्स घ्या ना, ती वेटरला जवळ बोलवून त्याच्या हातात ग्लास देत म्हणाली. नाही नको, मला नाही आवडत, तुम्ही घ्या, हर्ष म्हणाला. अरे देवा, हा तर ड्रिंक पण नाही करत, कसं होणार माझ्यासारख्या बेवडीचं याच्यासोबत, रुची मनात म्हणाली. काय विचार करत आहात, घ्या ना तुम्ही, हर्ष म्हणाला. मी ड्रिंक नाही करत, मला तुमचं आश्चर्य वाटलं तुम्ही ड्रिंक्स नाही करत याचं, रुची. करतो तसं, बिझनेस मीटिंगमध्ये घ्यावं लागतं, पण एरवी नाही घेत. काय एकमेकांना तुम्ही आम्ही करत आहात दोघं, हर्ष तिला फक्त रुची म्हण, आणि तूसुद्धा त्याला फक्त हर्ष म्हण, अन्वी दोघांना दरडावत म्हणाली. हो माझी आई, जशी तुझी आज्ञा. ही तुला पण अशीच छळते का गं रुची, हर्ष म्हणाला. ये होईना बात, अन्वी. हो ना, सारखी दादागिरी करत असते माझ्यावर, रुची. हर्ष, डान्स विथ मी प्लीज, रुची म्हणाली. हर्ष नकार देणारच होता, तेवढ्यात अन्वी म्हणाली. तुझा बर्थडे आहे, नाही कसा म्हणणार तो, बिनधास्त घेऊन जा त्याला. हर्षने अन्वीकडे डोळे मोठे करून बघितले. रुची त्याचा हात पकडून त्याला डान्स करायला घेऊन गेली. हर्षने कसाबसा अर्धा तास तिच्यासोबत डान्स केला. तिच्यासोबत डान्स करायला तिथे बरेच मुलं उत्सुक होते, तिच्या जवळजवळ येत होते. हर्षने त्यातल्या एकाचा हात तिच्या हातात दिला आणि तो तिथून निसटला. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.